नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी निघाले आहे परत घरी। थोडंसं माझं काम राहिलंय बाकी, तर ते आता मी करून येणार आहे, त्याच्यासाठी मी चालले। तर मुलांना घरीच ठेवलंय आणि मात्या पटकन जाऊन एकटीच येते आणि येताना आईला सुद्धा घेऊन यायचं आहे। मग मी निघाली। तर आधी बसने निघाली आणि नंतर मग तिथून मला रिक्षा पकडावी लागली। तर आजचा ब्लॉग तुम्हाला नॅचरली बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी घरी पोहोचल्यावर मी व्हिडिओ शूट केला नाही, पटापट जाऊन मी नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग सोबत मी मनीषाला घेतलं आणि आम्ही निघालो डोंगरीला। डोंगरीला जायचं होतं तेव्हा कळालं की आई आधीच गेलेल्या आहेत। तर मग आम्ही पाण्याची बॉटल आणि विडा वगैरे घेऊन निघालो। तर बघा डोंगराला आमच्या जाण्याचा रस्ता कसा आहे आणि जंगल बघा किती घनदाट झालंय। पूर्ण घनदाट जंगल आहे आणि या जंगलातून शेतावर जायचं झालं तर खूप भीती वाटते एकटीला असं जायला। म्हणून मी एकटीला जायला भीती वाटते, म्हणून मी मनीषाला सोबत घेतलेले आहे। आणि आता आम्ही जाऊन मला उडीद काढायचं आहे, तर ते आम्ही काढून ना घेऊन येणार। आणि बघा हे जंगलातलं वातावरण पूर्ण शांत शांत आणि घनदाट असं जंगल आहे। याच्यात आम्ही दोघी आता आल्या, पण त्या आई तर आधीच आलेल्या आणि त्या पण एकट्याच। आणि आता तर पूर्ण हिरवळ झालेलं आहे, त्याच्यामुळे जास्त भीती वाटते। तर बघा येऊन पोचली मी आता इकडे शेतावर आणि जाऊन बघते तर काय आई काढत होत्या उडीद, त्यांनी थोडासा काढलेला होता। 11 वाजता मी बहुतेक पोचली होती शेतामध्ये। आणि बघा शेतातलं वातावरण, आपण बाहेर पडलो तरी पण आपली शेतावरची कामं थोडीफार केली तर खूप बरं वाटतं। आणि बघा माझा उडीद किती निघालाय। मी विचार काय केला होता ना, काय झालं असं होतंय। खूप टाकलेला होता मी उडीद, पण पूर्ण बैलाने खाऊन टाकलेला आणि निघालं ते फक्त एवढंच। आता एवढंच याच्यातून काय निघणार आहे। असो हे चालतच राहणार आहे आता। नंतर आपले आवडते आंबाडी, मी आंबाडी तोडून घेतली आणि आंबाडीचे दोडे मस्त होते ते सुद्धा तोडून घेतले। म्हटलं आले आहे तर आता घेऊन जाते। गावाकडे आलं की खूप छान वाटतं, मोकळं मोकळं आणि हिरवळ सगळीकडे। असं बाहेर जावंसं मग वाटतच नाही, पण मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या जॉबसाठी बाहेर पडावंच लागतं, तसं असतं। मग बाहेर का असो ना, पण घरी येऊन पण थोडंफार केलं तर खूप छान वाटतं, मनाला पण शांती भेटते आणि खूप बरं वाटतं थोडं शेतात जाऊन कामं केलं की। नंतर आम्ही खाली आल्यावर मग जेवण केलं दुपारचं आणि आईला सांगितलं होतं तयारी करायला, मग आईने तयारी केली। आणि तयारी झाल्यानंतर मग आम्ही निघालो परत मग डहाणूला जायला। तर आईला सोबतच घेऊन जायचं होतं मला, कारण की माझी आता इंटर्नशिप चालू झाली, तर मग मी आईला सोबत घेऊन जाणार होती, त्याच्यासाठी मग आम्ही निघालो परत डहाणूला। आम्ही घरी पोचल्यावर मग मी बनवायला घेतली संध्याकाळची भाजी। तर भात झालेला होता आणि मी बनवली मग मांदेली। भाजी बनत होती तोवर इकडे बघा बाबू आणि दीक्षूची मस्ती चालली होती। आई आल्यावर बाबू खूप खुश होता, खूप आनंदी होता। बघा कसा करत आहे, त्याला खूप मज्जा आलेली, खूप खेळत होता तो। लहान मुलांना घरून कोणी आले की खूप आनंद होतो आणि ते दिसत होतं बाबूला बघितल्यावर। आणि दीक्षू पण 2 दिवस अगोदर सारखी विचारत होती कधी येणार आहे आई, कधी येणार आहे आई। आणि मी गेल्यानंतर मग आईंना घेऊन आले, तर मुलं खूप खुश झाली। घरात एकतरी मोठी व्यक्ती असते तर मुलांना खूप बरं वाटतं, तसं असतं। तर असा होता आजचा माझा ब्लॉग, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.